चला तर मग लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। त्यासाठी उकडीचे मोदक कसे बनवायचे, पिठी कशी बनवायची, तांदूळ कोणते घ्यायचे किंवा उकड कशी काढायची, ही सगळी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मोदक बनवण्यासाठी आंबेमोहोर किंवा इंद्रायणी या दोन तांदळाचा मोस्टली यूज केला जातो, कारण त्या तांदळांना त्याचा एक नॅचरल सुवास असतो किंवा एक नॅचरल अरोमा असतो। यासाठी मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही आंबेमोहोर किंवा इंद्रायणी या दोन्हीपैकी कोणतेही तांदूळ घेऊ शकता। तांदूळ स्वच्छ 5 ते 6 वेळा धुवून घ्यायचे। धुवून घेतलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यावर सुकवायचे। तांदूळ छान वाळले की तुम्ही त्याला गिरणीवरून छान बारीक दळून आणा किंवा इथे दाखवल्याप्रमाणे मिक्सरमध्येही वाटू शकतात। पण मिक्सरमध्ये वाटलेले तांदूळ थोडेसे दाटसर मोठे असतात, त्यासाठी तुम्ही इथे साच्याचा वापर करू शकता किंवा साचा नसेल तर मी दाखवल्याप्रमाणे कळ्या पाडू शकतात। आता उकड बनवण्यासाठी 1 वाटी पिठीसाठी मी इथं अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा तूप टाकून पाणी उकळल्यानंतर ना त्यामध्ये उकड टाकायची आणि छान गोळा घट्ट बनवून घ्यायचा। आता त्याची छान पारी बनवलेली आहे मी इथं, आणि ते मिश्रण भरून साचा न वापरता किंवा कळ्या न पाडता अगदी सोप्या पद्धतीने मी इथे चमच्याने कळ्या पाडलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपले मोदक अतिशय छान पद्धतीने तयार झालेले आहेत। असेच तुम्ही छान मोदक गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयार करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।